जीवन समजून घेताना पार्ट 6. काळजी तरी कशाला? जेव्हा सगळं तुमच्या नियंत्रणापलीकडे जातं आणि तुम्ही काहीच करू शकत नाही, तेव्हा काळजी तरी कशाला करायची? काळजी केल्याने उद्याचं दुःख कमी होत नाही, पण आजच्या आनंदाला मात्र विरजण लागतं. लिओ बसक्लिया. त्या संध्याकाळी हवा खूप दमट झाली होती. खोलीत बसून मी लॅपटॉपवर टायपिंग करत असतानाच माझ्या मोबाईलवर व्हॉट्सॲप मेसेज आला. माझ्या मित्राने पाठवला होता तो. तसा तर तो मला महत्त्वाचा वाटला नाही, परंतु माझं जीवन उद्ध्वस्त करण्याची ताकद त्या मेसेजमध्ये होती. थांबा जरा, पुढे जाण्याआधी व्हॉट्सॲपची पार्श्वभूमी सांगतो. या ॲपची सुरुवात कशी झाली ते कदाचित काहींना माहीत नसेल. व्हॉट्सॲप ही फ्री मेसेजिंग सर्व्हिस चीन वगळता जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून डाउनलोड करता येते. ब्रायन ॲक्टन हा तरुण स्टॅनफोर्डमधून सॉफ्टवेअर इंजिनियर ही पदवी घेऊन बाहेर आला. त्यानेच हे ॲप शोधलं. आधी ॲपलमध्ये आणि नंतर याहूमध्ये साधारण 12 वर्ष म्हणजेच 2007 काम केल्यावर वर्षभर तो दक्षिण अमेरिकेला गेला. तिथे त्याचा मित्र आणि सहकारी जॅन कौम होता. तिथून परत आल्यावर त्या दोघांनी फेसबुकमध्ये आणि ट्विटरमध्ये नोकरीसाठी अर्ज केला, परंतु त्यांना नोकरी मिळाली नाही. मे 2009 ॲक्टनने ट्विट केलं की ट्विटर मुख्यालयाकडून नकार. तसाही प्रवास फार दूरचा होता. काही महिन्यांनी म्हणजेच ऑगस्ट 2009 त्यांचा पुढचा ट्विट आला. फेसबुकने मला नकार दिला. काही उत्तम लोकांची ओळख होण्याची फार मोठी संधी होती ती. जीवनातल्या पुढच्या साहसाची वाट पाहत आहे. त्याच्या पुढच्या साहसाने जगाचा चेहरा मोहरा बदलला. ज्या वर्षी त्याला नकार मिळाला होता, त्याच वर्षी स्वतःच्या वाढदिवसाला त्याने कॅलिफोर्निया येथील सिलिकॉन व्हॅलीमध्ये व्हॉट्सॲपची सुरुवात केली. पाहता पाहता या ॲपचा वापर इतका फोफावला की फेसबुकने ते विकत घ्यायची तयारी दाखवली. तसं त्यांनी ते घेतलंही. $19 बिलियन डिसेंबर 2017 व्हॉट्सॲपचे 1.5 बिलियन सक्रिय वापरकर्ते होते. यावरून तुमच्यात लक्षात आलं असेल की व्हॉट्सॲप जगाच्या कानाकोपऱ्यात पसरलं आहे. याच ॲपवरून लोकांना माझा एक व्हिडिओ फॉरवर्ड केला. बघता बघता तो अनेकांच्या मोबाईलवर पोहोचला. आता कळलं मला एवढी चिंता का. पुन्हा माझा फोन वाजला. दुसरा मेसेज होता. ज्या एका मित्राशी मी कित्येक वर्षात बोललो सुद्धा नव्हतो, त्याच्याकडून व्हिडिओ क्लिप आल्याचा तो मेसेज होता. अरे वा, नवल आहे, वाचूयात नंतर, माझ्या मनात आलं. मी फोन पालता ठेवला. दिवसाच्या या वेळात माझ्याकडून सर्वाधिक काम पार पडतं. त्या दरम्यान मला शक्यतो तर अडथळे नको वाटतात. पुन्हा फोन वाजला. काय असेल? माझं मन फोनचा विचार करू लागलं. तरीसुद्धा मी नेटाने काम करत राहिलो. आज विचार केला तर लक्षात येतं की त्या दिवशी फोन सायलेंटवर ठेवायला हवा होता, पण तसं न केल्यामुळे पुढचा किमान तासभर तरी फोन सतत वाजत राहिला. काय गोंधळ चालला होता ते बघणं भाग होतं. पासकोड फोनवर टाकून मी व्हॉट्सॲप उघडलं. माझ्या होम पेजवर प्रचंड मेसेजेस येऊन पडले होते. मी ज्या ग्रुपवर होतो तिथेही मेसेजेस आले होते. माझ्या ओळखीच्या जवळपास प्रत्येकाकडून मेसेजेस होते. या सर्व मेसेजेसमध्ये एक साम्य होतं. 3.4 MB व्हिडिओ. मला नवल वाटलं. लोकांनी मला माझाच व्हिडिओ पाठवला होता. आमच्या मंदिरात विद्यापीठातील 1500 विद्यार्थ्यांसमोर मी दिलेल्या लेक्चरमधला काही भाग एडिट करून जोक म्हणून फॉरवर्ड करण्यात आला होता. त्या दरम्यान यूट्यूबवर माझे काही व्हिडिओज येऊ लागले होते. परंतु माझ्या व्हॉट्सॲप ॲपरूपी सोशल मीडियावर आज पाऊस पडला होता. मी व्हिडिओ सुरू केला. भारतातील कुठल्याही शाळेत 10 वर्ष नोकरी केल्यावर एखादा शिक्षक सरासरी किती बचत करू शकेल? कदाचित $1,00,000-2 लाख रुपये, मी म्हणत होतो. चला, इथवर सगळं ठीक होतं. काही धोका नव्हता. आमच्या मुख्य मंदिराच्या हॉलमध्ये थोड्याशा उंच आसनावर बसून मी उत्साहाने माईकवर बोलत होतो. भारतातल्या सॉफ्टवेअर इंजिनियरचा विचार केला तर 10 वर्षांनंतर त्याचं सरासरी उत्पन्न किती असेल? कदाचित 40-50 लाख. अजूनही काही गडबड नव्हती.
माझं पुढचं वाक्य ऐकू आलं. भारतीय राजकारणी सभ्य नव्हे, भ्रष्टाचारी. 10 वर्षानंतर अनेक घोटाळे करून किमान 30-40 करोडोंची पुंजीदारी जमा करेल. भारतातील राजकारण आणि भ्रष्टाचार हे कळीचे मुद्दे असल्याने या वाक्यांवर अनेक माना वळल्या. आता पुढचा गट, मीही त्याचा एक भाग आहे, पण आमचा संपत्तीशी काहीही संबंध नाही. यामुळेच मला रागाने मेसेजेस यायला सुरुवात झाली होती. विचार करा, हे वस्त्र अंगावर चढवलेले लोक किती कमाई करू शकतात. असं माझं भगवं वस्त्र हातात धरून मी म्हटलं. सर्व संघपरित्यागाचं द्योतक असलेलं भगवं वस्त्र बहुतांशी भारतीय साधू परिधान करतात. भारतातील एक गुरु, अतिशय आध्यात्मिक वृत्ती, त्यांची 10 वर्षाची पुंजी आहे केवळ 238 करोड रुपये. अजून एक आध्यात्मिक आणि धार्मिक नेते आहेत. त्यांनी 10 वर्षात फक्त 1177 करोड रुपये गाठीशी बांधले आहेत. आणि दुसरे एक धार्मिक नेते आहेत ज्यांची बचत केवळ 4000 करोड रुपये आहे. श्रोत्यांमध्ये कमालीची शांतता पसरली होती. विनोदाचा भाग सोडला तरी मी कुठल्या विशिष्ट व्यक्तीचा नामनिर्देश केला नव्हता. मी नेमकं कुणाबद्दल बोलत असेन या विचाराने काहींना खुदुखुदू हसू आलं. म्हणूनच आपल्या करिअरची निवड हुशारीने करा. माझ्या या उद्गारावर श्रोत्यांमध्ये हसण्याची लाट उसळली. टाळ्यांचा कडकडाट झाला. बाजूच्या संगमरवरी भिंतीमुळे आवाज दुमदुमला. काही विद्यार्थी हसता हसता गडाबडा लोळू लागले. व्हिडिओ इथेच थांबला. माझं बोलणं लोकांना आवडत आहे हे पाहून मला नक्कीच आनंद वाटला. हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्यामुळे इतर सुखावले की आपणही सुखावतो. मी व्हॉट्सॲपचे मेसेजेस वाचू लागलो. सगळेच काही कौतुकाचे नव्हते. तुमच्यासारख्या भगवी वस्त्र परिधान करणारा वृत्तस्थ साधक भारतीय आध्यात्मिक गुरूंबद्दल इतके अपमानास्पद उद्गार कसे काढू शकतो? पुढे मेसेजमध्ये लिहिलं होतं. मला हे आक्षेपार्ह वाटलं. अनेक मेसेजांचा स्वर निषेधाचा होता. हा तर अन्याय आहे. सुरुवातीला माझ्या मनात विषाद दाटला. आपण घेतलेल्या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर आपण जेव्हा व्यावसायिक म्हणून वावरू लागतो तेव्हा आपले लक्ष केवळ अर्थार्जनाकडे नसतं. या संदर्भात मी जे प्रवचन देत होतो त्यातला हा अल्पसा भाग होता. श्रोत्यांचं मनोरंजन करायला मला आवडतं, पण जेव्हा त्यांना जीवनाबद्दल काही महत्त्वाचं सांगायचं असतं तेव्हाच. मी कुणी विनोदवीर नक्कीच नाही. साधा साधक आहे मी गोंधळलो. चुकीच्या हातात हा व्हिडिओ गेला तर? कुणी आध्यात्मिक गुरु यामुळे दुखावले तर? ज्या आश्रमाचा किंवा संस्थेचा मी भाग आहे त्याच्याकडे किंवा माझ्या गुरूंकडे माझ्या विरुद्ध तक्रार गेली तर? माझ्यामुळे माझ्या संप्रदायाची नाचक्की झाली तर? प्रवचन देण्यापासून मला थांबवण्यात आलं तर? बदनामी झाली म्हणून माझ्या विरुद्ध दावा ठोकला तर? कुणाही आध्यात्मिक नेत्यांचा अपमान करणं हा माझा हेतू नव्हता. बहुतेकांना मी वैयक्तिकरित्या ओळखतो. शुद्ध संपन्न चारित्र्याचं व्रतस्थ जीवन जगणारे हे प्रामाणिक जीव जमा झालेल्या पुंजीतून विधायक कार्य करतात. माझ्या आचरणाबद्दल विचार न करणारे मेसेजेस येत राहिले. मी अतिशय अस्वस्थ झालो. या उलटसुलट विचार मला छळू लागले. जसं की जर असं झालं तर? कशाहीबद्दल कृतज्ञता वाटू नये अशी माझी परिस्थिती झाली होती. सुरुवातीच्या घालमेलीनंतर मी बचावाचा पवित्रा घेतला. जे झालं ते माझ्यासारख्या भगव्या वस्त्रातील इतर बंधूंना कसं समजावून सांगायचं याचे आराखडे मी मनात बांधू लागलो. स्पष्टीकरण देण्याची वेळ आल्यास काय करावं यासाठी माझ्या एका वकील मित्राला फोन करून मी चाचपणी केली. त्याने मला आश्वासन दिलं की अशी वेळ येणार नाही. पण माझी चिंता काही कमी झाली नाही. येणाऱ्या प्रत्येक नव्या व्हॉट्सॲप मेसेजमुळे माझा रक्तदाब वाढत होता. संध्याकाळ झाली तरी परिस्थिती फारशी बदलली नाही. रात्रभर डोळे टक्क उघडे ठेवून मी कूस बदलत राहिलो. अंगावरचं पातळ पांघरून मी ढालीसारखं घट्ट धरून ठेवलं होतं. अगदी लहान असताना मला नेहमी वाटायचं की माझ्या पलंगाखाली अकराळ विक्राळ सैतान आहे. तोच सैतान आज फोनच्या रूपात चार्ज होत होता. मला पहाटे 4 वाजता उठण्याची सवय आहे. त्यानुसार मी उठलो. झोप न आल्यामुळे माझे डोळे तारवटले होते. काय झालं होतं आणि काय होऊ शकेल याचा विचार करत कितीतरी वेळ मी लाकडी पलंगावर तसाच बसून राहिलो. वाईटात वाईट विचार करत मी मोबाईल हातात घेत ताबडतोब व्हॉट्सॲप उघडलं. अनेकांनी माझा व्हिडिओ माझ्याशी शेअर केला होता.
जोडीला मेसेजेस होते, काही प्रेमाचे तर काही रागाचे. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण पहिली क्लिप मिळून जेमतेम 12 तास लोटले. त्या छळवादी क्लिपमुळे होणारा मनस्ताप कमी झाला नव्हता. ही अवस्था टिकून राहिली. तितक्याच माझ्या एका गुरुबंधूंकडून मला एक फोटो मेसेज आला. त्यानंतर कुठे मला थोडी शांतता वाटली. मन म्हणजे चमत्कार आहे. एका क्षणी आपण प्रचंड घाबरलेले असतो, दुसऱ्या क्षणी मात्र आपल्याला शांत वाटतं. त्या गुरुबंधूंनी पाठवलेला मेसेज जणू स्वर्गातून अवतरला होता. काळजी तरी कशाला या शीर्षकाखाली आला तो फ्लो चार्ट मेसेज होता. इतकं सांगून मी माझ्या मोबाईलच्या फेवरेट फोल्डरमधून तो माहिती चित्र तक्ता काढून हॅरीला दाखवला. प्लीज माझ्याशी शेअर करा ना हा फ्लो चार्ट, हॅरीने म्हटलं. हा पहा, हा केला, असं म्हणत मी त्याला इमेज फॉरवर्ड केली. गेली कित्येक वर्ष मी ध्यानधारणेचा सराव करतो आहे, तरीही आपल्या नियंत्रणात नसलेल्या बाबींपासून अलिप्त राहण्यासाठी इतकं साधं सोपं सूत्र आजवर माझ्या लक्षात आलं नव्हतं. कधी कधी अतिशय सरळ स्पष्टीकरण आपल्या मनाला स्पर्शून जातं. त्यासाठी मोठाले शब्द, अमूर्त संकल्पना इत्यादींची गरज नसते. साध्या शब्दात मांडलेल्या सत्यामुळे आत्म्याला जाग येते. जगभर साधे विचार पटकन स्वीकारले जातात. म्हणूनच इंस्टाग्रामवर सियान कोम्स या जगप्रसिद्ध रॅप आर्टिस्टने व्हाय वरी या कल्पनेवर आधारित माझ्या एका प्रवचनाची क्लिप शेअर केली. इंटरनेटवर एखादी क्लिप व्हायरल झाली की ती थांबवणं केवळ अशक्य. म्हणजे समस्या आपल्या नियंत्रणाबाहेर असेल तर आपण आध्यात्मिक सामर्थ्य एकवटत आपण स्वतःला विचारलं पाहिजे की काळजी तरी कशाला. त्या परिस्थितीत आपण काही करू शकत असलो किंवा नसलो तरी आपण अस्वस्थ होता कामा नाही. आपल्या नियंत्रणाबाहेरील बाबींपासून स्वतःला अलिप्त ठेवण्याचं कौशल्य अंगी बाळगणं अत्यावश्यक आहे. त्यामुळे वैयक्तिक विकास साधता येतो. याचा अर्थ असा नाही की आळशीपणाचा अंगीकार करा. निर्माण झालेली परिस्थिती सुधारण्यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न नक्कीच केले पाहिजेत. पण त्यानंतर अप्रिय घटनेवरचं लक्ष आपण काढून घेतलं पाहिजे. त्या क्षणी आपल्या विरुद्ध गेलेला मुद्दा कदाचित पुढच्या क्षणी आपल्यासाठी फलदायी ठरू शकतो, किंवा आता चांगली असलेली बाब नंतर अयोग्य ठरू शकते. जीवनातल्या बहुतांशी बाबी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. म्हणूनच कुठल्याही परिस्थितीला केवळ दर्शनी मूल्यांवरून जोखणं योग्य नाही. तो व्हिडिओ माझ्या जीवनातला घातक आहे असं मला वाटलं होतं. तो चक्क माझ्यासाठी वरदान ठरला. त्यामुळेच मी सोशल मीडियावर अधिक प्रमाणात वावरू लागलो. जगभराच्या लाखो लोकांपर्यंत पोहोचू लागलो. त्याची पुढची पायरी म्हणजे हे पुस्तक. म्हणूनच पुन्हा सांगतो की कुठलीही परिस्थिती उद्भवली तर तिचं पृथक्करण करा. स्वतःला विचार करा की यावर माझं नियंत्रण आहे का. निष्पत्ती काहीही असो, काळजी तरी कशाला, हेच तुमचं उत्तर हवं. मी हे बोलत असताना हॅरीचा ताण कमी झालेला दिसला. अर्थपूर्ण गोष्टी ऐकल्या की आपल्या शंकांचं निरसन होतं, असा विचार माझ्या मनात आला. जीवनात संदिग्धता आणण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आचार विचारात स्पष्टता असणाऱ्या लोकांकडून मार्गदर्शन मिळवणं. आध्यात्मिक सामर्थ्य, हॅरी म्हणाला. त्याच्या मनातले प्रश्न संपले नव्हते. अलिप्ततेची ती पातळी किंवा कृतज्ञतेचा तो स्तर गाठण्यासाठी आध्यात्मिक सामर्थ्यांची आवश्यकता असते. ते कसं मिळवायचं? गाडी चालवताना सुद्धा तो किती लक्षपूर्वक ऐकत होता हे जाणून मला नवल वाटलं. आपण जेव्हा अधीर होतो तेव्हा अधिक सजग होतो. त्यामुळेच आपलं जास्त लक्ष असतं. अशीही वेळ येते की एखाद्या समस्येत गुंतल्यामुळे आपण मनोमन अडकून पडतो. मी बोलू लागलो. असं झालं की आपण त्या विषयाचं चरविचरण करू लागतो. त्यामुळे आपला भावनिक त्रास तेवढा वाढतो. आध्यात्मिकतेची बैठक असली तर या विचित्र मनोजालातून आपली सुटका होते. इतकंच नाही तर कितीही मोठं संकट आलं तरी त्याचं रूपांतर संधीमध्ये करणं आपल्याला शक्य होतं. सारांश, आयुष्यातील काही गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर असतात. अशा वेळेस त्या बाबतीत नियंत्रण ठेवण्याच्या आपल्या आट्यापिट्यामुळे आपली उद्विग्नता वाढते.
पण हे सारं निरर्थक असतं. व्हॉट्सॲपच्या संस्थापकांना ट्विटरने आणि फेसबुकने नाकारलं होतं, पण त्यामुळे भविष्यात त्यांना लाभ झाला. यावरून लक्षात घ्यायला हवं की आता प्रतिकूल ठरणारी बाब पुढे सर्वाधिक अनुकूल ठरू शकते. संदर्भहीन असा माझा व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरला. त्यावर माझं कुठलंही नियंत्रण नव्हतं. जीवनात अनेकदा अशी परिस्थिती येते ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. विचार करा, हे माझ्या नियंत्रणात आहे का? उत्तर हो असेल तर तुम्ही त्या संदर्भात काहीतरी नक्की करू शकाल. उत्तर नाही असेल तर तुम्ही त्या संदर्भात काहीही करू शकणार नाही. तर मग दोन्हीही परिस्थितींमध्ये काळजी तरी कशाला? धन्यवाद.